क्वेश्चन घ्या. क्वेश्चन घ्या. स्क्रीन व्यवस्थित दिसत सगळ्यांना, आवाज व्यवस्थित येतोय असं अज्युम करतो. क्वेश्चन घ्या. डिझाइन अ क्वेश्चन लिहा. डिझाइन अ सुटेबल आय सेक्शन. डिझाइन अ सुटेबल आय सेक्शन फॉर. डिझाइन अ सुटेबल आय सेक्शन फॉर. तुम्ही तुमच्या स्क्रीनची ब्राईटनेस वाढवू शकता पोरांनो. ब्राईटनेस वाढवल्यावर अजून जास्त क्लिअर दिसेल. डिझाइन अ सुटेबल आय सेक्शन फॉर अ सिम्पली सपोर्टेड बीम. A simply supported beam of span 5 meter carries a dead load of 20 kilonewton per meter. Carries a dead load of 20 kilonewton per meter. Carries a dead load of 20 kilonewton per meter and impose load of 40 kilonewton per meter. डेड लोड आणि इम्पोज लोड दोघं पण लोड दिलेले आहे तुम्हाला. The beam is laterally unsupported. The beam is laterally unsupported throughout the span. Take Fy is equal to 250 MPa. Fy is equal to 250 MPa. चला लक्ष द्या. आता इकडे लक्ष द्या सगळ्यांनी. मला फक्त वन बाय वन गिवन डाटा सांगा. आपल्याला त्यांनी सर्वात पहिले काय दिलेलं आहे सांगा. स्पॅन नाही, स्पॅनच्या अगोदर आय सेक्शन इज सिम्पली सपोर्टेड. हा ते महत्वाचं आहे. आय सेक्शन म्हणजे लगेच अनेक्स एच मध्ये आपल्याला आय सेक्शन शोधायचं आहे. त्याच्यावरून क्लिअर होतं किंवा स्टील टेबल मधून. आणि त्याच्यानंतर सिम्पली सपोर्टेड बीम आहे. म्हणजे सिम्पली सपोर्टेड बीम काढून घ्यायचा ज्याचा स्पॅन आपल्याला किती दिलाय त्यांनी 5 मीटर दिलेला आहे. त्याच्यावर त्यांनी काय दिलेलं आहे डेड लोड दिलेला आहे 20 किलो न्यूटन पर मीटरचा. हा डेड लोड आहे 20 किलो न्यूटन पर मीटर. आणि सिमिलरली इम्पोज लोड पण दिलेला आहे त्याच्यावरच 40 किलो न्यूटन 40 किलो न्यूटन पर मीटरचा. दोन लोड दिले. हा डेड लोड आहे, हा इम्पोज लोड आहे. आता एक लक्षात ठेवायचं, तुम्हाला माहिती का नाही मला माहिती नाही. इम्पोज लोड म्हणजे कोणत्या दोन लोडचं ऍडिशन राहतं माहितीये का तुम्हाला सांगा. इम्पोज लोड म्हणजे कोणत्या दोन लोड्सचं ऍडिशन असतं. इम्पोज लोड म्हणजे लाईव्ह लोड आणि फ्लोर फिनिश यांचं ऍडिशन असतं. लक्षात ठेवायचं नेहमी. कोणी दिलं का उत्तर. स्क्रीन ब्लर आहे सगळ्यांना. ब्लर आहे का स्क्रीन. नाही सर. श्रद्धा स्क्रीन ब्लर आहे का. नाही. तनिष तुलाच आहे. तरी मी एकदा रिफ्रेश करतो.
ठीक आहे, आता क्लिअर आहे का तनिष्क? बाकीच्यांना क्लिअर आहे का आता? नाही सर, आता ब्लर आहे. आता ब्लर झाली? ब्लर झाली? मला तर क्लिअर दिसतंय ना. नाही, ब्लर आहे. वायफाय तर फुल आहे आपलं. जाऊ दे सर, कंटिन्यू करा. नाही ना, रेकॉर्डिंग पण ब्लर होते ना मग. थांबा एक मिनिट, परत रिफ्रेश करतो थांबा. आता क्लिअर आहे सर एकदम. ठीक आहे. ओके, ठीक आहे, चालतंय. चला लक्ष द्या. आता त्यांनी आपल्याला ही कंडिशन दिली. पुढे काय दिलंय वाचा. पुढे काय दिलंय त्यांनी? बीम लॅटरली अनसपोर्टेड आहे आणि त्यातल्या त्यात त्यांनी आपल्याला काय देऊन दिलेलं आहे? एफ देऊन दिलेला आहे. एफ किती आहे? 250 न्यूटन पर mm². हा गिवन डाटा आपल्याकडे आहे. आता सर्वात पहिले आपल्याला सर्वात पहिली स्टेप काय असते? फाइंड फॅक्टर्ड शियर फोर्स अँड बेंडिंग मुवमेंट मॅक्स. म्हणजे तेच फॅक्टर्ड शियर फोर्स म्हणजे आपण त्याला व्ही मॅक्स म्हणतो आणि मॅक्झिमम बेंडिंग मुवमेंट म्हणजे फॅक्टर्ड बेंडिंग मुवमेंटला आपण बीएम मॅक्स म्हणतो किंवा एमयू म्हणतो, जे काय तुम्हाला म्हणायचं ते म्हणा. आता आपल्याला जर यूडीएल असेल आणि सिम्पली सपोर्टेड बीम असेल तर शियर फोर्सचा काय फॉर्म्युला आहे? रिएक्शनचा फॉर्म्युला काय येतो? रिएक्शनचा फॉर्म्युला काय येतो? पाठ पाहिजे आता, हे बेसिक आहे. मेकॅनिक्स, मॉस, स्ट्रक्चरल अनालिसिस. WL² नाही, शियर फोर्स रिएक्शन जेव्हा यूडीएल असेल तेव्हा रिएक्शनचा फॉर्म्युला येतो तुमचा WL/2. पण आता इथे आपल्याला फॅक्टर्ड पाहिजे म्हणून 1.5 ने आपण मल्टिप्लाय करून घ्यायचा. आता विषय राहिला डब्ल्यूचा. आता इथं 2 डब्ल्यू दिलेले, तर डब्ल्यू आपल्याला करावं लागेल 40 + 20 म्हणजे 60 किलो न्यूटन पर मीटर. दोघं यूडीएलचे आपण टोटल केले. लक्षात ठेवायचं 60 × 5 / 2 × 1.5. सांगा व्ही मॅक्स किती आला? 225. 225 किलो न्यूटन. बेंडिंग मुवमेंटचा आता तो जो तू सांगत होती तो फॉर्म्युला WL²/8 × 1.5 म्हणजे 60 × 5 स्क्वेअर / 8 × 1.5. सांग मग M = BM max = 281.25. 281.25 किलो न्यूटन डॉट मीटर. बरोबर आहे श्रद्धा? ओके, चला क्लिअर आहे का? पहिली स्टेप क्लिअर झाल्यानंतर आता आपण सेकंड स्टेप कडे वळू. ती म्हणजे असणार आहे फाइंड आउट झेडपी रिक्वायर्ड. मग झेडपी रिक्वायर्डचा इथे आपल्याला फॉर्म्युला पाठ करावा लागेल. तो म्हणजे असणार आहे आपला M × काय फॉर्म्युला आहे तो? M × अरे फॉर्म्युला काय होता? हा, M डिवायडेड बाय बीटा बी × FBD हा फॉर्म्युला आहे. आता याच्यामध्ये काही गोष्टी आपल्याला अज्युम करावं लागतील, जे कालच्या लेक्चर मध्ये मी तुम्हाला सांगितलं. बीटा बी = 1 घेतो फॉर प्लास्टिक सेक्शन आणि FBD ची व्हॅल्यू मी तुम्हाला 120 ते 140 मध्ये अज्युम करायला लावली. त्याच्यातल्या त्याच्यात 120 आपल्याला घ्यायची आणि M आपण ऑलरेडी काढलाय. मग झेडपी रिक्वायर्ड = M तुमचा किती आलेला आहे? 281.25 × 10⁶ डिवायडेड बाय 1 × 120. सांगा झेडपी रिक्वायर्ड किती आला?
2.3 into 10⁶. 2 आता याला ENG दाब. 2343.75 2343.75 into 10⁵. 10⁵ चा क्यूब. सगळ्यांचा हाच आला का? ठीक आहे, चालते. मग आता आपल्याला काय करायचंय? नाऊ सिलेक्ट ZP provided ZP Pro from IS 800 2007 Annex H. मग आता 2343 पेक्षा मोठी व्हॅल्यू सांगा, कोणता सेक्शन येईल? IS 800 2007 मध्ये Annex H शोधा. IS कोड घेऊन बसायचा आहे तनिष्क, श्रद्धा, आणि मला व्हॅल्यू सांगायची आहे की याच्यापेक्षा मोठा झेड कोणत्या सेक्शनचा आहे आणि तो सेक्शन मला इथे सांगायचा आहे. कोणता सेक्शन घ्यायचा सांगा. ब्लर दिसत असेल तर सांगा, आपली रेकॉर्डिंग पण ब्लर होईल नाही तर. तर ते एरिया सेंटीमीटर स्क्वेअर मध्ये ते एकदा एरियाने झेड बघायचं आहे तुला, एरियाने बघायचं आहे. ZP से डायरेक्ट? हा, डायरेक्ट ZP. ह्या ZP पेक्षा मोठा ZP बघायचा आहे तिथं. कोणता सेक्शन आहे तो सांगा. IS, ठीक आहे. तनिष आणि श्रद्धा ISMB 550 सांगतोय, 600 सांगतोय. ठीक आहे, काय हरकत नाही. श्रद्धा आज खूप दिवसातून आली आहे क्लासला, त्याच्यामुळे आपण तिचा सेक्शन घेऊ. ISMB 550. ISMB 550. त्याचं वजन सांग, किती वेट आहे त्याचं? वजन सांग, वजन. किंवा स्टील टेबल मध्ये हा सेक्शन शोधा आणि त्याचं वजन सांगा. वजन किती त्याचं आहे? तिथेच वजन असेल बरं श्रद्धा. किती ते? 103.7. ठीक आहे, शोधा आता स्टील टेबल मध्ये kg/मीटर. स्टील टेबल मध्ये शोधा. याचा मला D सांगा, याचा BF सांगा, याचा H1 सांगा, याचा TF सांगा, याचा TW सांगा, आणि याचा R मिनिमम पण सांगा, तोही लागेल आपल्याला. या सगळ्या व्हॅल्यू सांगा मला. स्टील टेबल ओपन करा, ह्या वजनाचा हा सेक्शन शोधा आणि व्हॅल्यू सांगा. BF 130 सॉरी 190. BF 190. पुढे TF 19.3. TF 19.3 mm मध्ये सांगायचं, लक्षात ठेवा. D 550च येणार आहे. TW H1 सांगा. 11.2 TW. TW 11.2 mm आणि H1 467.5. 467.5 mm आणि R मिनिमम सांगा. RXX आणि RYY मधली मिनिमम व्हॅल्यू. 3. ते सेंटीमीटर मध्ये 3.73 सेंटीमीटर. नाही, MM मध्ये 3.73 ला MM मध्ये 37.3. 37.3 mm. ठीक आहे, चालतंय. चला, म्हणजे एवढ्या रिक्वायर्ड डाटा आपण काढून घेतला. आता त्याच्यानंतर नेक्स्ट स्टेप काय असणार आहे आपली? तिथेच तुम्हाला त्या सेक्शनचा Annex H मध्येच त्याचा ZE पण असेल बघा, तो बी सांगून द्या. पुढं मागं लागलं तर ZE पण असेल बघा त्याचा, त्याच सेक्शनचा ZE. हा, आणि ZP तर सांगितलंच नाही, तो महत्वाचा आहे. ZP सांगा पहिले. ZP प्रोव्हाइडेड किती घेतला आपण? या सेक्शनचा ZP प्रोव्हाइडेड किती आहे? पहिले ZP प्रोव्हाइडेड सांगा आणि मग ZE सांगा. ISMB 2351. एवढं जवळ, एवढी कंजूसी का बरं करताय रे तुम्ही? 2343 ला लगेच फक्त 8च mm क्यूब जास्त घेतलं, 2351 घेतला.
एवढी कंजूसी, थोडं वाढवा ना, 24-22च्या रेंज मध्ये घ्या ना, तरच सेफ येणार आहे तो. बरं जाऊ द्या, तुमची ख्वाहिश पूर्ण करू आपण. 2351.35 हा झेडपी का झेडई आहे? ZPZ आहे हा झेडपी झेड सांगा मला याचा. ISMB 550 चा झेडपी झेड काय? 2351. नाहीये पोर, तर 27 आकार सांगताय. ISMB 550 चा 103.7 चा 27 बरोबर आहे का? 27 11.98 इंटू 10⁻³ mm चा क्यूब, बरोबर आहे का स्नेहल? बरोबर आहे. बरोबर आहे ना? हो. हा, आता त्याचा ZE सांगा. त्याचा ZE सांगा. त्याचा ZE किती आहे? तिथंच सापडेल तुम्हाला. त्याचा ZE सांगा, तिथेच सापडेल. त्या शेजारीच आहे रे, त्या Annex 8 च्या ZP झेडच्या शेजारीच आहे ZE. 2359.8. 2359.8 इंटू 10⁻³ mm चा क्यूब. लागेल नाही लागेल पण लिहून घेतला. ZP प्रोव्हाइडेड पण तर लागणारच आहे आपल्याला. ओके, चला ठीक आहे. मग आता हे सगळं झाल्यानंतर आपल्याला काय करायचंय, सेक्शनला क्लासिफाय करायचंय की आपण जो इथं बीटा बी ची व्हॅल्यू 1 घेतली होती, ती प्लास्टिक सेक्शन अज्युम करून घेतली होती, तर आपला सेक्शन प्लास्टिक आहे का नाही ते एकदा चेक करायचं. क्लासिफिकेशन ऑफ सेक्शन मध्ये थर्ड, क्लासिफिकेशन ऑफ सेक्शन. आता क्लासिफिकेशन ऑफ सेक्शन मध्ये आपण काय करतो, B/TF आणि H1/TW करतो. म्हणजे BF/2/TF याचं उत्तर काढतो आणि H1/TW याचं उत्तर काढतो. मग 190 /2 डिवायडेड बाय TF किती तुमचा 19.3 याचा आन्सर सांगा, आणि 467.5 आणि TW आहे तुमचा 11.2 याचं उत्तर सांगा. पहिल्याचं सांगा. फर्स्टचा आन्सर काय? क्लिअर आहे ना? ब्लर नाही होते ना? क्लिअर आहे. पहिल्याचं उत्तर सांगा. 190/2 डिवायडेड बाय 19.3. 4.9. 4.92 बरोबर. 4.92 which is 4.92 which is less than 9.4 इप्सिलॉन. म्हणजे इकडं तर प्लास्टिक आलं. दुसऱ्याचं सांगा. 84 पेक्षा कमी येतो का बघा तो. 41.74. किती? 41.74. 41.74 which is less than 84 epsilon, hence section is plastic. ठीक आहे. म्हणजे मग आपण जे ऍझम्पशन केलं होतं ते आपलं बरोबर आलेलं आहे. आता त्याच्यानंतर नेक्स्ट आपल्याला काय करायचंय, चेक फॉर डिझाईन स्ट्रेंथ काढायचे. 4th नंबरला चेक फॉर डिझाईन स्ट्रेंथ, शिअर स्ट्रेंथ ऍक्च्युली म्हणजे VD. मग VDचा फॉर्म्युला तुम्हाला पाठ करायला लावला होता, AV इंटू FYW अपॉन गॅमा MO. बरोबर आहे का? बघा फॉर्म्युला. सॉरी, √3 पण आहे का तिथं? √3 इंटू गॅमा MO. मग आता FYW म्हणजेच FY जो की आपल्याला क्वेश्चन मध्ये दिलाय 250 MPa. त्याच्यानंतर AV ची व्हॅल्यू आपल्याला H1 इंटू TW करायची आहे. H1 तुमचा 467.5 आणि TW तुमचा आहे 11.2. सांगा AV ची व्हॅल्यू सांगा. आणि गॅमा MO तुम्हाला माहिती आहे. AV ची व्हॅल्यू सांगितली का श्रद्धा तू? 5236. ठीक आहे, चालते. गॅमा MO तुम्हाला माहिती आहे किती? गॅमा MO 1.10. कुठून घेतला? IS 800
2007 हे लिहायचं बरं का, टेबल नंबर 5. मग आता टाका इथं व्हॅल्यू. व्हीडी सांगा 5236 इंटू 250 डिवायडेड बाय √3 इंटू 1.10. सांगा व्हीडीचं उत्तर. मोठं यायला पाहिजे व्ही मॅक्स पेक्षा, ग्रेटर दॅन व्ही मॅक्स, तेव्हाच आपलं सेफ येणार आहे, ओके येणार आहे. 687.04 into 10⁻³ 687.04 इंटू 10⁻³ म्हणजे किलो न्यूटन मध्ये घेतो मी त्याला. आणि व्ही मॅक्स आपला किती आहे तुमचा 225. मग 225 पेक्षा 687 मोठा आहे, देअरफॉर आपण बरोबर चाललोय. कळालं का? मग इथपर्यंत कोणाला डाऊट आहे का? मी याचा फोटो काढून घेतो म्हणजे पीडीएफ पाठवायला. याच्यात कोणाला डाऊट असेल तर विचारा. ठीक आहे. आता नेक्स्ट आपल्याला काय करायचंय, डिझाईन बेंडिंग स्ट्रेंथ साठी चेक द्यायचा आहे. चेक फॉर डिझाईन बेंडिंग स्ट्रेंथ. या व्हॅल्यूज लक्षात ठेवा, कुठे कुठे लागतील. चला नेक्स्ट आपल्याला काय करायचं आहे, चेक फॉर डिझाईन बेंडिंग स्ट्रेंथ. पण डिझाईन बेंडिंग स्ट्रेंथचा जो फॉर्म्युला आहे तो कशावर डिपेंड आहे, तुमचा 0.6 व्हीडी ची व्हॅल्यूवर डिपेंड आहे. 0.6 व्हीडी ची व्हॅल्यू जर ग्रेटर दॅन व्ही आली तर मग आपल्याला तो फॉर्म्युला यूज करायचा आहे, म्हणजे लॅटरली सपोर्टेड सारखं आपल्याला करायचंय. सांगा व्हीडी ची व्हॅल्यू किती होती आता, 0.6 इंटू व्हीडी किती काढला होता तुम्ही, बघावं लागेल. लॅटरली सपोर्टेड सारखंच आपल्याला इथं एमडीचा फॉर्म्युला चेक करायचा ना, ऑलवेज तोच येतो. म्हणून मी काल स्टेपला सांगताना तुम्हाला डायरेक्टच तो सांगितला होता. व्हीडी आपला किती आला होता, 687.04. 687.04. चला याचं उत्तर काढा, किती येतं. 0.6 इंटू 687.04 किती येतं काढा. स्क्रीन व्यवस्थित आहे ना, ब्लर नाही होते ना? हो सर. ब्लर होते? नाही. सांगा किती आलं उत्तर. 412.22. 412.22 विच इज ग्रेटर दॅन व्ही मॅक्स. म्हणजे आपल्याला आता केस 1 यूज करायची. यूज केस 1 फॉर डिझाईन बेंडिंग मुवमेंट म्हणजेच एमडी. मग आता एमडीचा काय फॉर्म्युला बघितला होता आपण, एमडी इज इक्वल टू, इथं वेगळा होता मागच्या सारखा नाहीये. एमडी इज इक्वल टू बीटा बी इंटू झेडपी प्रो इंटू एफ बी डी. आता सेक्शन प्लास्टिक असल्यामुळे बीटा बी ची व्हॅल्यू 1 येते. झेडपी प्रो आपण किती घेतला, तुम्ही वरतीच सांगितलाय मला, तो चेक करू द्या मला. 2711.98. 2711.98 इंटू 10⁻³ mm चा क्यूब हा झेडपी प्रो आहे. राहिला विषय एफबीडीचा. आता एफबीडी साठी भरपूर सारे कॅल्क्युलेशन करावं लागतील. आता आयएस कोड ओपन करा फॉर एफबीडी. एफबीडी साठी सर्वात पहिले आपल्याला काढावं लागेल फाइंड आउट FCRB. आणि FCRB काढण्यासाठी सर्वात पहिले काढावं लागेल KL/R मिनिमम. KL/R मिनिमम. मग आता मला सांगा क्वेश्चन मध्ये त्यांनी जो आपल्याला स्पॅन दिलेला आहे
तो इफेक्टिव्ह स्पॅन दिलेला आहे का नाही दिलाय? क्वेश्चन मध्ये त्यांनी स्पॅनला इफेक्टिव्ह म्हटलंय का? नाही. म्हटलेलं नाहीये. आणि त्यांनी कंडिशन दिलेली आहे का क्वेश्चन मध्ये की बोथ एंड हिंज आहे, बोथ एंड फिक्स आहे वगैरे वगैरे काही? सिम्पली सपोर्टेड सांगितलं. सिम्पली सपोर्टेड सांगितलंय. सरळ सरळ इथं म्हणायचं अज्युम बोथ एंड हिंज कंडिशन आणि मग याच्यासाठी एल इफेक्टिव्ह इज इक्वल टू KL इज इक्वल टू 1 इंटू L. म्हणजे एल इफेक्टिव्हलाच KL म्हणता. 1 इंटू L म्हणजे 1 इंटू 5000 म्हणजे तुमचं उत्तर किती येणार? 5000 mm. दिलेली नसल तर बोथ एंड हिंज ऍज्युम करायचे आणि पटकन हायती लेंथ लिहून मोकळं व्हायचं. 5000 डिवायडेड बाय आर मिनिमम किती काढ? 37.3. 37.3. सांगा आता KL अपॉन आर मिनिमम ची व्हॅल्यू किती आली? 134.04. 134.04. 134.04. ठीक आहे. ही एक व्हॅल्यू आपल्याला पकडावं लागेल आणि दुसरी व्हॅल्यू आपल्याला H अपॉन TF ची व्हॅल्यू पकडावं लागेल. दुसरी व्हॅल्यू आपल्याला H अपॉन TF करावं लागेल. नेक्स्ट H अपॉन TF. H आपल्याला काय दिलेलं आहे क्वेश्चन मध्ये? H1. H म्हणजे आता इथं H1 ने घ्यायचं आहे. इथं तुम्हाला नॉर्मल जो सेक्शनची डेप्थ आहे ना ती डेप्थ घ्यायची. H म्हणजे इथं H1 ने घ्यायचं आहे. H1 फक्त तुम्हाला तो क्लासिफिकेशन ऑफ सेक्शन मध्ये घ्यायचा आहे, इथं नाही. सांगा चला मग H म्हणजे डेप्थ असणार आहे इथं. सांगा काय येईल ती? 550. बरोबर. 550 डिवायडेड बाय TF. आता बघावं लागेल परत एकदा पुढे गेलं ते. TF 19.1 सॉरी 19.3. सांगा याचं उत्तर किती आलं? 28.49. 28.49. ठीक आहे. आता तुम्हाला IS कोड मधला IS 800 2007 टेबल नंबर FCRB चा टेबल कोणता सांगा? 14. टेबल नंबर 14. तेवढा एकच टेबल आहे का 14A 14B असं काही आहे? टेबल नंबर 14 एकच आहे का ते? एकच आहे. ठीक आहे. मग आता तुम्हाला काय करायचंय पोरांनो? ही KL अपॉन आर मिनिमम ची जी 134 व्हॅल्यू आहे ती कोणाकोणाच्या मध्ये येते ते सांगा. 134.04 हे कोणाच्या मध्ये येतं? 130 आणि 140. 134.04 130 आणि 140 च्या मध्ये येतं. बरोबर. हे तर झालं KL अपॉन आर मिनिममचं. आता इथं इंटरपोल्युशनची फार मजा येणार आहे बरं का. भरपूर वेळेस इंटरपोल्युशन करायचं इथे. हा तर झाला KL अपॉन आर मिनिममचा. आता इकडं H अपॉन TF. H अपॉन TF साठी सुद्धा ही जी व्हॅल्यू आहे आपली 28.49 ही कोणाकोणाच्या मध्ये येते सांगा? 25 आणि 30. 25 आणि 30 सिक्वेन्स बरोबरच आहे ना? 25 हा आणि मग 30. 130 हा आणि 40. म्हणजे आता तुम्हाला इथं भरपूर वेळेस इंटरपोल्युशन करायचंय. आता मला सांगा 130 ला 25 साठी व्हॅल्यू काय? व्यवस्थित बघा बरं का, हे कळायला पाहिजे. 130 ला 25 साठी काय व्हॅल्यू आहे? 197.1. 197.1. आणि 130 ला 30 साठी काय व्हॅल्यू आहे? 179.0. 179.0. आता 140 ला 25 साठी काय व्हॅल्यू आहे? 177.5. 177.5. आणि 140 ला 30 साठी काय व्हॅल्यू आहे? 160.2. 160.2. ओके. आता तुम्हाला मेन मॅटर काय करायचं आहे माहिती का? तुम्हाला ही व्हॅल्यू पहिले फाइंड आउट करायची आहे, नंतर ही व्हॅल्यू फाइंड आउट करायची. पहिले
यांच्या उभं इंटरपोल्युशन करायचं आणि नंतर आडवं इंटरपोल्युशन करायचं. आता उभं इंटरपोल्युशन करणं म्हणजे काय करणं? 25 ला 197.1 आहे, 30 ला 170.9 आहे, सॉरी 179 आहे, तर 28.49 ला किती? कळालं का? 25 ला हा आहे, 30 ला हा आहे, तर 28.49 ला किती सांगा? श्रद्धा, तनिष, कळतंय का कसं इंटरपोल्युशन करायचंय? 25 ला हा आहे, 30 ला हा आहे, तर 28.49 ला किती? पहिले हे ब्रॅकेट सॉल्व्ह करायचे. 184.46. 184.46. आता कॅल्सी पूर्ण क्लिअर कर आणि परत एकदा सेट कर. तुम्ही करा रे, बाकीच्यांनी करा. श्रद्धा, इंटरपोल्युशन येतं का कॅल्सीवर? तनिष, प्रत्येक इंटरपोल्युशनला कॅल्सी क्लिअर करायचे आणि परत करायचे, परत सेट करायचे. आता 25 ला हाय, 30 ला हाय, तर 28.49 ला किती? श्रद्धा, तनिष, तुम्ही पण करा. तुमचा माईक ऑन नाही, याचा अर्थ चॅटिंग बघतोय मी तुमची. 165.42. 165.42 बरोबर. म्हणजे आता आपण काय केलं? उभं इंटरपोल्युशन केलं. आता आडवं करायचं. 130 ला ही ब्रॅकेट मधली व्हॅल्यू आहे, 140 ला ही ब्रॅकेट मधली व्हॅल्यू आहे, तर 134.04 ला ही व्हॅल्यू किती गोल मधली ती काढा. 130 ला ब्रॅकेट, 140 ला ब्रॅकेट, तर 134.04 ला किती येईल? ती आपली FCRB ची व्हॅल्यू असणार आहे. श्रद्धा, तनिष, कॅल्क्युलेटर आहे का? एक पण इंटरपोल्युशन आलं नाही. कोणतं तरी सांगा की सर हे बरोबर आहे, ते आलं ते आलं. तनिष, 176.76. 176.76. ओके, म्हणजे FCRB ची व्हॅल्यू 176.76 न्यूटन पर mm² आली. आता तुम्हाला काय करायचंय? नाऊ यूज IS 800 2007 टेबल नंबर 13 यूज करायचंय. पण टेबल नंबर 13 चे दोन पार्ट आहे, 13A आणि 13B. मग ए आणि बी मध्ये फरक काय सांगा? ALT. अल्फा LT. आता तिथंच वरती कुठंतरी ती व्हॅल्यू बघा, ती मी 0.21. दोन व्हॅल्यू त्या अल्फा LTच्या, तिथं वरती नाही. त्याच्यासाठी त्यांनी एक्सप्लेनेशन दिलंय की कोणता टेबल घ्यायचा. तुम्हाला सांगतो मी. तिथंच वरच्या जिथं टेबल नंबर 13च्याच वरती बघा, 13च्या वरती लेफ्ट हँड साइडला खाली IS कोड मध्ये अल्फा LTचं एक्सप्लेनेशन दिलेलं आहे की का तो कोणता घ्यायचा असं. इंटरपोल्युशन येत नसेल श्रद्धा तर विचारून घ्या, मी सांगणार आहे कॅल्सीवर. गपचूप नाही बसायचंय, तर उत्तर द्यायचे. पेज नंबर जा 54. सापडलं का पेज नंबर 54? हो. पेज नंबर 54 वर अल्फा LT 0.21 केव्हा घ्यायचा आहे आणि 0.49 केव्हा घ्यायचा आहे? 0.21 केव्हा घ्यायचा आहे? फॉर रोल्ड स्टील सेक्शन, आणि 49 केव्हा घ्यायचा आहे? फॉर वेल्डेड सेक्शन. आता वेल्डेड सेक्शन तुमच्या पूर्ण सिलेबस मध्ये फक्त वेल्डेड प्लेट गर्डर आहे. मग जेव्हा वेल्डेड प्लेट गर्डरला याची गरज पडल तेव्हा आपल्याला त्याला अल्फा LT 0.49 चा टेबल घ्यायचा आहे. पण अशी गरज पडतच नाही, वेल्डेड प्लेट गर्डरला आपण हे सगळं काही करत नाही. म्हणून नेहमी लक्षात ठेवायचं, डिझाइन ऑफ बीम मध्ये आपल्याला अल्फा LT 0.21 घ्यायचा असतो, कारण की आपण रोल्ड स्टील सेक्शनच. तुम्ही हा जो सेक्शन घेतला हा तुम्हाला स्टील टेबल मध्ये सापडला ना? हो. मग स्टील टेबल मध्येच वरती हेडिंगला दिला असतं रोल्ड स्टील आय सेक्शन दिलेला असतं, म्हणून आपल्याला तो अल्फा LT ची व्हॅल्यू 0.21 घ्यायची आहे. आणि मग त्याच्यासाठी टेबल काय असणार आहे तुमचा? टेबल नंबर 13A.
टेबल नंबर 13A. फॉर दॅट अल्फा LT इज इक्वल टू 0.21. हे लक्षात ठेवा बरं का. मग आता सांगा, हा FCRB कोणाकोणाच्या मध्ये येतो? 200 आणि 150. 200, 176.76, 150. आता 200 ला FY250 साठी व्हॅल्यू किती आहे सांगा? 134.1. 134.1. आणि 150 ला किती आहे? 106.8. 106.8. आता कॅल्सी पूर्ण क्लिअर करायचं परत एकदा आणि फायनल इंटरपोल्युशन करायचं. श्रद्धा, आता हे तरी इंटरपोल्युशन सांग. तनिष, याच्याशिवाय पुढे सरकणार नाही बरं का. इंटरपोल्युशन यायलाच पाहिजे. पोल्युशन, इंटरपोल्युशन, पोल्युशन नाही ते तुमच्यासाठी पोल्युशनच आहे ते. तुम्हाला येत नाही लवकर. सांगा. 121.4. 121.4 न्यूटन पर mm². हा झाला तुमचा FBD. नाव आपण MD काढू शकतो. आता आपण MD काढू शकतो. MD इज इक्वल टू बीटा B इंटू ZP प्रो इंटू FBD. FBD साठी एवढे सगळे गाणे वाजवावं लागले आपल्याला. 2711.98 इंटू 10⁻³ इंटू FBD आपला 121.4. सांगा MD किती आला? इंटरपोलेशन येत नसेल तर मला विचारा. मोबाईल ठेवून झोपले असतील तर मग ती गोष्ट वेगळी. 329.26 इंटू 10⁻⁶. 329.26 इंटू 10⁻⁶ न्यूटन MM. म्हणजेच 329.26 किलो न्यूटन डॉट मीटर. ही झाली तुमची MD. MD इज ग्रेटर दॅन BM max आहे का बघा. BM max आपला काय आला होता? 281 पॉइंट काहीतरी आलेला होता माझ्यामध्ये. 281 पॉइंट समथिंग आलेला होता BM max. 281.25 आला होता किलो न्यूटन डॉट मीटर. त्याच्यापेक्षा मोठा आला, हेन्स ओके. कळलं का? मग झालं का? ओके आलं का? आता लास्टला फक्त द्यायचा म्हणून द्यायचा, त्यांनी सांगितलं नाहीये पण द्यायचा म्हणून द्यायचा. चेक फॉर डिफ्लेक्शन देऊन टाकायचं. एक कितवी स्टेप असेल ते असेल. चेक फॉर डिफ्लेक्शन. आता त्यांनी कंडिशन्स दिलेल्या आपल्याला म्हणून आपण देतोय. UDL आहे आपल्याकडे. UDL साठी डेल्टा ऍक्च्युअलचा फॉर्म्युला काय सांगा. आता UDL आहे आणि सिम्पली सपोर्टेड बीम आहे. मॅक्झिमम डिफ्लेक्शनचा फॉर्म्युला काय? पार्ट असायलाच पाहिजे. नो एक्सक्यूज. मॅक्झिमम डिफ्लेक्शनचा फॉर्म्युला फॉर UDL आणि सिम्पली सपोर्टेड बीम इयत्ता सेकंड इयर, इयत्ता थर्ड इयर, स्ट्रक्चरल अनालिसिस मध्ये सुद्धा रिपीट झालं, मॉस मध्ये सुद्धा रिपीट झालं. डिप्लोमा झाला असेल तर 4-5 वेळेस रिपीट झालं. मॅक्झिमम डिफ्लेक्शन सांगा. सिम्पली सपोर्टेड बीम विथ UDL. तनिष्क, स्ट्रक्चर अनालिसिसचा अभ्यास करतोय आपण. सांग पटकन. पाठ पाहिजे रे. UDLच्या केसमध्ये 5WL⁴ अपॉन 384 EI. चला मग आता 5 तसाच, W आपला 60 आलेला होता इंटू L आपला 5 आहे तर त्याला 5च राहू द्या. raised to 4 करा त्याला, डिवायडेड बाय 384 इंटू E ची व्हॅल्यू आपण 2 इंटू 10⁻⁵ घेतो. आणि मला IZZ सांगा. IZZ सांगा स्टील टेबल मधून. जो आपण सेक्शन चॉईस केलेला आहे त्याचा IZZ सांगा. सेक्शन जो चॉईस केलाय त्याचा IZZ सांगा. हे ऍक्च्युली आपल्याला MM मध्ये घ्यावं लागेल. 5000⁴ आणि 60 किलो न्यूटन पर मीटरला न्यूटन MM मध्ये करायचं असेल तर काय करावं लागेल? 60 इंटू 10⁻³ हा झाला न्यूटन
आणि याला MM मध्ये करायचं म्हणजे 1000, म्हणजे त्याला इंटू 10⁻⁻³ म्हणजे ते सारखंच झालं, 60च येईल तो काय बदलणार नाही. सांगा पटकन, IZZ ची व्हॅल्यू काय आहे? ISMB IZZ असं काहीच नाही सर. IXX आणि IYY. सांगा, IXX सांगा. 64893.6 cm/4. आता MM⁻⁴ पाहिजे आपल्याला, म्हणजे 10⁻⁴ इंटू करायचं. 10⁻⁴. सांग काय व्हॅल्यू ती? 6893.6 इंटू 10⁻⁴. 64893.6 इंटू 10⁻⁴. चला डेल्टा ऍक्च्युअल सांगा कॅल्क्युलेटर मध्ये करून. श्रद्धा आणि तनिष्क संताप बिंताप आलाय का? काय काही रिप्लाय देत नाही, काहीच बोलत नाही. अच्छा आला, सॉरी देताय तुम्ही, माझ्या इथं अपडेट होत नाही, पार्डन, माफ करा मला. 64893 बरोबर. IXX बरोबर, माझ्या इथं अपडेट होत नव्हतं, तुम्ही ऍक्टिव्ह आहात, थँक्यू. सांगा पटकन फास्ट. हा फॉर्म्युला पाठ पाहिजे. तनिषनी पण काय काय उत्तर दिलेले वाटतं इकडं. 3.762. खूप छोटी व्हॅल्यू आहे सर. बरोबर ना, मग MM मध्ये ती चालतंय ना, छोटीच पाहिलं आपलं 3.762. 3.762 mm. कारण की डिफ्लेक्शन कमीच पाहिजे, डिफ्लेक्शन जेवढं जास्त आलं तेवढं फेल्युअर लगेच होईल. आणि डेल्टा लिमिटचा फॉर्म्युला काय सांगितला होता? स्पॅन अपॉन 360 होता का 300 होता बघा? स्पॅन बाय 360 होता, 300 होता, सॉरी, स्पॅन बाय 300. मग स्पॅन आपल्याला ऑलरेडी दिलाय ना, 5000 डिवाइड बाय 300 किती आलं सांगा? लिमिट किती म्हणजे 16.66. किती? 16.66. 16.66 mm. म्हणजे 16 mm आपल्याला डिफ्लेक्शन अलाउड आहे आपल्या बीमला, 16 mm चं घेऊ शकतो. पण ऍक्च्युअल आपण त्याला किती चालव करतोय? 3.76, म्हणजे आपण सेफ आहे. डेल्टा ऍक्च्युअल इज लेस दॅन डेल्टा लिमिट, हेन्स ओके. इथं तुम्हाला 12 मार्क भेटतात. काय डाऊट आहे का? तनिष्क तुझा तो डाऊट मी लगेच क्लिअर करतो. तुम्ही दोघांनी सांगा काय डाऊट आहे का? श्रद्धा, स्नेहल. नाही सर. आता तनिष्क तुझं काय म्हणणं होतं की ते 0.6 VD चा काय विषय? बघ आता लक्ष दे, हे ना हा चेक आहे, चेक. हे तुला लॅटरली सपोर्टेडचे लेक्चर परत एकदा बघावं लागतील. लॅटरली सपोर्टेड मध्ये आपण जे घेतलं ना, सेम स्टेप इथं घेतोय आपण. त्याच्या स्टेप लिहून दिल्या त्या बघ. आपल्याला MD चा फॉर्म्युला हा आहे का नाही हे डिसाइड करण्यासाठी हा चेक आहे. जर हा 0.6 VD ची व्हॅल्यू मोठी आली तरच तुला हा फॉर्म्युला यूज करायचा आहे MD चा. जर ही व्हॅल्यू छोटी आली, 0.6 VD इज लेस दॅन V आला, तर तुला MD चा दुसरा फॉर्म्युला यूज करायचा आहे. लॅटरली सपोर्टेड बीम मध्ये त्याच्या स्टेप मध्ये सगळं आपण एक्सप्लेन केलेलं आहे. हा चेक आहे, चेक. हा आला तरच तू केस 1 यूज करू शकतो. आणि केस 2 म्हणजे काय? 0.6 VD इज लेस दॅन V, ही तुझी केस 2 आहे. केस 2 आहे, हे चेक आहे. MD चा फॉर्म्युला कोणता घ्यायचा याच्यासाठी चेक आहे. कळालं का तनिष्क? ठीक आहे, लेक्चर बघून घे परत लॅटरली सपोर्टेडचे. कळालं का? मग लॅटरली अनसपोर्टेड कळालं का? हो सर. चला लगेच होमवर्क साठी लगेच एक क्वेश्चन घ्यायचा आहे पटकन, फास्ट. डिझाइन लॅटरली अनसपोर्टेड बीम. क्वेश्चन घ्यायचा लगेच. डिझाइन लॅटरली अनसपोर्टेड बीम ऑफ इफेक्टिव्ह स्पॅन त्यांनी ऑलरेडी इफेक्टिव्ह दिलाय आता. ऑफ इफेक्टिव्ह स्पॅन 4 मीटर subjected to 100 kilonewton per meter, subjected to 100 kilonewton per meter uniformly distributed load including self weight
ऑन दी एंटायर स्पॅन. ऑन दी एंटायर स्पॅन. ओके, एवढंच दिलेलं आहे, बाकी काहीच दिलेलं नाहीये. चला, मागचे पण होमवर्क बाकी आहे. जर तुम्हाला करायची इच्छा झाली तर ते पाठवा मला. इच्छा व्हायलाच पाहिजे. आता मी बोलून बोलून थकलोय तुम्हाला. मागचे होमवर्क पाठवा, हे पण पाठवा. ओके, बाकीचा आपण उद्या आपला आरसीसी असणार आहे. उद्या टाइम अपडेट केला जाईल. चला, बाय बाय. रिपीट ग्रुपवर टाकतो तनिष, क्वेश्चन ग्रुपवर टाकतो.